नमस्कार मित्रांनो, राहुल गांधींचा अमेरिका दौरा नेमका कशासाठी हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। सुरुवातीला असं वाटलं होतं की एक विरोधी पक्षनेता म्हणून अमेरिकेत असलेल्या भारतीय लोकांच्यात जाणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्यामध्ये काँग्रेसबद्दल एक आपुलकीचं वातावरण तयार करणं हा त्यांचा हेतू असावा। आणि त्याच्यात काही हरकतही नाही आहे, कारण बाकीचे नेतेही अमेरिकेत जात असतात। अगदी नरेंद्र मोदीही व्हिसावर त्यांना बंदी घातली होती, पण नाहीतर ते अमेरिकेतल्या भारतीय समुदायाला संबोधित करायचे। पण राहुल गांधी ज्या 3 दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर गेलेले आहेत, त्या दौऱ्यावर ते ज्या प्रमाणात भारत विरोधी लोकांना भेटतायत ते बघून खरंच हा दौरा कशासाठी आहे असा प्रश्न पडतो। सगळ्यात ठळक उदाहरण म्हणजे राहुल गांधी अमेरिकेतल्या खासदार, मिनीसोटा इथल्या खासदार, ज्या खासदार म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या प्रतिनिधी, काँग्रेस वुमन म्हणतात त्याला किंवा हाऊस मेंबर म्हणतात, अशा इल्हान उमर यांच्यासह बाकीच्या काही सदस्यांना भेटल्या। पण त्यातल्या इल्हान उमर आहेत त्या टोकाच्या भारतद्वेष्ट्या म्हणून ओळखल्या जातात। 2023 साली याच इल्हान उमर यांनी भारत खलिस्तानवाद्यांना अमेरिकेत आणि कॅनडात थोपतोय याबद्दल जळजळीत पोस्ट टाकली होती। त्याच्यामुळे भारतात तीव्र संताप निर्माण झाला होता। आणि बाकी भाजपा वगैरे जाऊ दे, या इल्हान उमरना खडे बोल सुनावण्याचं काम कोणी केलं होतं तर आदित्य ठाकरेंच्या विश्वासातल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील इल्हान उमर यांचा निषेध केला होता। तुम्ही तुमच्या देशातलं बघा, आमच्या देशात ढवळाढवळ करायला येऊ नका, अशा प्रकारचा सल्ला तेव्हा इल्हान उमरना दिला होता। त्या इल्हान उमरना राहुल गांधी भेटले। बरं, या इल्हान उमर एवढ्यावर थांबले नाहीत। 22 जून 2022 रोजी इल्हान उमर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या। पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या। आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो, पण पाकिस्तान त्या भागाला आझाद काश्मीर म्हणतो, म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीने तो स्वतंत्र झालेला काश्मीर आहे। काश्मीर हा देश आहे। मग अमेरिकेच्या खासदार असलेल्या इल्हान उमर यांना या आझाद काश्मीरमध्ये जायची काय गरज आहे? तुमचा दौरा पाकिस्तान पुरता मर्यादित ठेवायचा होता। पण त्या पाकव्याप्त काश्मीरात किंवा आझाद काश्मीरमध्ये गेल्या आणि तिथे जाऊन त्यांनी काश्मीरमध्ये कशा प्रकारे, म्हणजे भारताच्या काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये कशा प्रकारे मानवाधिकारांचं उल्लंघन होतंय, कशा प्रकारे तिथे मुसलमानांचा छळ केला जातोय याच्याबद्दल टाहो फोडला होता। आणि त्याच्यासाठीही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याच्यावर टीका केली होती। या सगळ्या लोकांना भारतात यायचं होतं, पण त्यांना व्हिसाही द्यायला भारत सरकार उत्सुक नाहीये। बरं, हा दुसरा किस्सा झाला। तिसरा किस्सा तर त्याच्याहून भयंकर आहे। याच इल्हान उमर यांनी अमेरिकेच्या संसदेत यांच्यासह एक विधेयक आणलं होतं, ठराव आणला होता, आणि त्याच्यात अमेरिकेच्या गृह खात्याला, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला, परराष्ट्र सचिवांना अशी विनंती करण्यात आली होती की भारतामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा भंग, संकोच केला जात आहे। भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, शीख, दलित, आदिवासी आणि अन्य अल्पसंख्याकांना प्रचंड छळ होत आहे, आणि म्हणून भारताला काळ्या यादीत टाकावं, भारताला कंट्री ऑफ स्पेशल कन्सर्न यासाठीचा ठराव अमेरिकेच्या संसदेत आणणाऱ्या खासदारांमध्ये इल्हान उमरचा समावेश होता। त्या इल्हान उमरना राहुल गांधी जाऊन भेटतात। म्हणजे भारताच्या राजकारणात राहुल गांधींनी चिंता व्यक्त केली ही गोष्ट समजू शकतो, कारण तो राजकारणाचा भाग आहे की जे सेक्युलर विचारांचे राजकीय पक्ष असतात, स्वतःला सेक्युलर म्हणवणारे, जे लांगुल चालन करण्यात अहोरात्र व्यस्त असतात, त्यांना मुसलमानांच्या भवितव्याची चिंता वाटणं वेगळी गोष्ट आहे, ख्रिश्चनांच्या, आदिवासींच्या। त्याच्यामुळे भारताच्या राजकारणात आरोप करणं आणि दुसऱ्या देशाच्या खासदार ज्या भारतातल्या मानवाधिकारांबद्दल अमेरिकेच्या संसदेत ठराव आणतात, त्यांना जाऊन राहुल गांधी भेटतात, याच्या मागचं कारण काय असू शकतं?
हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बरं, हे सगळं एवढ्यावरच असतं तर गोष्ट वेगळी. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बातम्यात किंवा यूट्यूबवर किंवा फेसबुकवर बघितलं असेल, राहुल गांधींनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एका कॉलेज विद्यार्थ्यांनी त्यांची पाटलून, म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका पण पाटलून उतरवणं म्हणतात, पचकावडा करणं म्हणतात, ती गोष्ट केली. राहुल गांधी बोलत असताना त्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारलं की तुमचा जो अलायन्स आहे, जी आघाडी येते की संधी साधू पण आहे, त्याच्यातला कॉमन फॅक्टर काय आहे? त्याच्यात हिंदुत्ववादी विचारांची उद्धव ठाकरेंची शिवसेना पण आहे, पण त्याच्यामध्ये सेक्युलर विचारांच्या आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसला तुम्ही सोबत घेत नाहीत. मग नेमका हा इंडी अलायन्स कशाच्या याच्यावर आहे? तेव्हा राहुल गांधींनी त्यांना आक्षेप घेतला की इंडी अलायन्स हे भाजपाचं नाव आहे, इंडिया अलायन्स म्हणू नका, इंडिया अलायन्स आहे. मग त्याने विचारलं की इंडिया अलायन्समध्ये एचा अर्थ काय आहे? राहुल गांधी म्हणले एचा अर्थ अलायन्स आहे. मग 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 इंडिया अलायन्स कसं होतं? या प्रश्नांनी राहुल गांधी गोंधळले. पण त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे, जो गोरा माणूस राहुल गांधींची मुलाखत घेत होता तो पण हसायला लागला. पण हा जो माणूस राहुल गांधींची मुलाखत घेत होता, त्याचं नाव काहीतरी लूज का काहीतरी हे होतं, तो फायनान्शियल टाइम्स या वर्तमानपत्राचा उपसंपादक होता. कट्टर भारतद्वेष्टा म्हणून ओळखला जातो. त्यांनी पण भारताबद्दल एक पुस्तक लिहितो, आधी भारतात प्रतिनिधित्व आणि भारतात डिस्पाइट गॉड्स असं काहीतरी त्यांनी पुस्तक लिहिलं. म्हणजे भारतात सगळं देवधर्माचं अवडंबर माजलेलं आहे आणि तरी भारत कसा प्रगती करू शकतो याचं आश्चर्य व्यक्त करणारं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे याच्यातनं त्याचा हिंदू द्वेष, भारतद्वेष स्पष्ट होतो. हा माणूस राहुल गांधींची मुलाखत घेतो. बरं, याच्यानंतर राहुल गांधी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीच्या अशा एका संस्थेमध्ये गेले की जी संस्था अमेरिकेची गुप्तहेर संस्था CIA त्यांचं गुप्तहेर तयार करण्याची कार्यशाळा म्हणून ओळखली जाते. त्याचंही नाव SFS म्हणून काहीतरी हे आहे, स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसेस, SFS म्हणून आहे. आणि त्याच्यामध्ये जो मुलाखत ज्याचा मी उल्लेख केला त्याचं नाव होतं एडवर्ड G. लूस म्हणून. पण या संस्थेमध्ये असं म्हटलं जातं की इतर देशामध्ये जी की कट कारस्थानं केली जातात, सरकार उलथवणं, तिकडे असंतोष पैदा करणं, अशा ज्या गोष्टी केल्या जातात त्याचं हे पर्टिक्युलर जे स्कूल म्हणजे त्याचं हे केंद्र आहे. पण राहुल गांधी अमेरिकेत जाऊन अशा संस्थांची निवड का करतात, अशा लोकांना का भेटतात? म्हणजे मोहब्बत की दुकान चालवता चालवता त्याच्यात नफरत का सामान होतं ते समजू शकतो. म्हणजे ज्या प्रकारच्या द्वेषाने राहुल गांधी हिंदूंविरुद्ध बोलतात, भाजपा विरुद्ध बोलतात ते समजू शकतो. पण हे करता करता तुम्ही परदेशी शक्तींची, परदेशी लोकांची, मी याच्यात पुन्हा फरक करतोय, भारतीय वंशाचे लोक जे अमेरिकन असले तरी ते मी समजू शकतो, खरं त्यांचा काही संबंध नाही, पण त्यांचं भारताशी नातं असतं, नाळ जोडली गेलेली असते आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताना सरकारवर टीका करणं समजू शकतो. मोदींनी पण केली होती की भारताची अर्थव्यवस्था मनमोहन सिंग सरकारच्या काळात कशी मंद वाढतेय, निर्णय घेतले जात नाहीत, धोरण लकवाय, अशी टीका केली होती. पण ती भारतीयांसमोर केली होती. राहुल गांधी भारत विरोधी लोकांच्यात जाऊन त्यांना जाऊन भेटतायत, त्यांच्याशी जाऊन चर्चा करतायत, संवाद साधतायत. नेमकं याच्या मागे काय आहे ते कळत नाही. याच्यानंतर राहुल गांधी एका बांगलादेशी पत्रकारालाही भेटले. मुशफिकुल फजल अन्सारी आणि सरिता पांडे हे दोन पत्रकार आहेत. या दोन्ही पत्रकारांनी आतापर्यंत भारत विरोधात प्रचंड प्रमाणावर लिखाण केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रश्न पडतो की या अमेरिका दौऱ्याचा उद्देश काय आहे? सगळ्या पत्रकारांनी एक असं चित्र रंगवलं होतं की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दुप्पट झाली, म्हणजे 52 जागा होत्या त्या 99 जागा झाल्या. केवढी मोठी प्रगती. नरेंद्र मोदींना घाम फोडला, भाजपाला 240 जागांवर आणलं. म्हणजे कोणाला कशात समाधान, कोणाला कशात समाधान. पण तरी देखील पुढची 5 वर्ष आपली सत्ता काही येत नाही याची जाणीव झाल्यानंतर राहुल गांधी ज्या प्रकारच्या द्वेषाचं प्रदर्शन करत आहेत, म्हणजे त्यांना पुढची 5 वर्ष थांबायचंच नाहीये. हे सरकार याच वर्षी देशात दंगे घडवून आणून, अराजकता आणून त्याला पाडायचं, अशा प्रकारच्या योजना राहुल गांधी बनवत आहेत की काय, अशी शंका येते.
कारण बाहेर जाऊन वेगवेगळी मुलाखती देतात, वक्तव्य करतात, त्याच्यात असं दिसतं की मोदींचं सरकार 5 वर्ष टिकूनच द्यायचं नाही. ठीक आहे, आता भाजपाने पण उद्धव ठाकरेंचं अतिशय कार्यक्षम आणि जगात लोकप्रिय असलेलं सरकार पाडलं 2.5 वर्षात, पण ते वैध मार्गाने पाडलं. त्याच्यासाठी काही तुम्ही परकीय शक्तींची हातमिळवणी केली नाही. राहुल गांधी जर त्याच्यासाठी परकीय शक्तींची हातमिळवणी करत असतील, अशा लोकांची भेटत असतील की जे भारत द्वेष्टे म्हणून ओळखले जातात, आणि फक्त भाजपा नाही तर देशाचं परराष्ट्र मंत्रालय असेल, भाजपाच्या विरोधी पक्षाचेही लोक त्यांच्यावर टीका करत असतील, अशा लोकांना भेटतात. अमेरिकेत जाऊन विधान करतात की आरक्षण संपुष्टात आणीन. त्यामुळे आणि राहुल गांधी बोलले की मग इकडे हुडा बोलतात तसं. त्यामुळे ही शंका येते की खरोखर काँग्रेस कोणाच्या तालावर नाचतंय. आधी काँग्रेसचं चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर झालेला करार, त्याच्यामुळे सगळ्यांना एक शंका होती की हे नेमकं कशाचा करार, म्हणजे कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यात नेमकं कशाचा करार करण्यात आला होता, त्याचा मसुदा आहे का, त्याचा तपशील आहे का कोणाकडे. आणि आता अमेरिकेतलं जे डीप स्टेट म्हणून ओळखलं जातं, त्याचे जे हस्तक आहे, त्याचे ते प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. ही इलान उमर तर हमास समर्थक आहे, दहशतवादाचं समर्थन वेळोवेळी तिने केलेलं आहे. इस्लामिक मूलतत्ववादी म्हणून ती ओळखली जाते आणि तिच्यावर सडकून टीका रिपब्लिकन पक्षाचे लोक करतात की तू या देशात शरणार्थी म्हणून आलीस आणि तू याच देशावर टीका करतेस. म्हणजे तिचा अमेरिकेतही तिला विरोध होतो मोठ्या प्रमाणावर. पण त्या मिनियापोलिसमधल्या मुस्लिम लोकांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या समर्थनावरती निवडून येते. आणि अशा लोकांना राहुल गांधी नेमकं कशासाठी भेटतात याचा छडा लावला पाहिजे. अर्थात ते काम मोदी सरकारचं आहे. आणि अशा गोष्टीत सौजन्य न दाखवता, सद्गुण विकृती न दाखवता, जर खरोखरच राहुल गांधींनी मर्यादा ओलांडली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.